जर तुमचं सिम कार्ड आता तुमच्या नावावर नसेल तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. हो, अगदी बरोबर ऐकलं. कारण या संदर्भात आता सायबर सेल विभागाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. बनावट नावाच्या सिम कार्डवरून सायबर गुन्ह्याचे प्रकार वाढले आहेत. याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात असल्याचं सांगितलं जाते. सिम कार्ड या आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीच्या डिजिटल ओळखीचा एक महत्त्वपूर्ण भाग असतो. त्यामुळे आपले सिम कार्ड स्वतःच्या नावावर असणं आता आवश्यक झाले. तर नेमका कोणता निर्णय घेण्यात आलाय सायबर सुरक्षा विभागाकडून या संदर्भात? आता यामुळे जर आपले सिम कार्ड स्वतःच्या नावावर नसेल तर काय करावे? तर चला या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजकालच्या डिजिटल युगात सिम कार्ड हे फक्त संवादाचे साधन राहिलेले नसून ते आता आपल्या सर्वांच्या ओळखीचे एक डिजिटल साधन म्हणून पुढे आले आहे. मात्र सध्या बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड काढून सायबर गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच हातात मोबाईल पाहायला मिळतो. गेल्या काही काळात स्मार्टफोनचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईल वापराचे प्रमाण वाढल्यामुळे आता सिम कार्ड देखील मोठ्या प्रमाणात वापरले जातात. अशातच सायबर गुन्हेगारांकडून फ्रॉड करण्यासाठी आता एक नवीन शक्कल लढवली जात आहे. या सायबर गुन्हे प्रकरणात सिम कार्ड हे कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आढळते. या सर्व प्रकरणांना लक्षात घेऊन या संदर्भात आता सायबर सुरक्षा विभागाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे आता तुम्ही वापरत असलेला सिम तुमच्या नावावर आहे की नाही हे तपासणे आवश्यक झाले. त्याप्रमाणे तुमचे नावाचे सिम कार्ड एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे असेल तरी देखील तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा सिम कार्ड विक्रेते किंवा एजंट एखाद्या आधार कार्डचा वापर करून सिम कार्ड सक्रिय करतात. तुम्हाला कल्पनाही नसते की तुमच्या नावावर एखादा दुसरा व्यक्ती सिम कार्ड वापरत आहे. आधी सांगितल्याप्रमाणेच सिम कार्ड हे तुमच्या डिजिटल ओळखीचा भाग असल्याने त्याचा कोणताही गैरवापर हा थेट तुमच्या नावाशी जोडला गेलेला असतो. अशा प्रकारे सायबर फसवणूक, खंडणी मागणे, अफवा पसरवणे आणि दहशतवादी कारवाया लपवणे अशा प्रकारच्या अवैध कामांमध्ये स्वतःची ओळख लपवण्यासाठी दुसऱ्याच्या नावावरील सिम कार्ड वापरले जाते. कागदपत्रांच्या आधारे काढलेले हे बनावट सिम पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी वापरले जातात, ज्यामुळे अनेक वेळा अशा सिम कार्ड्सवर नाव असलेला व्यक्ती अडचणीत येतो. त्याचप्रमाणे ओळखीच्या व्यक्तीला किंवा अनोळखी व्यक्तीला मदत म्हणून स्वतःच्या नावावर सिम काढून देणे आता कायदेशीर गुन्हा ठरला आहे. कारण त्या सिम कार्डवरून कोणताही आक्षेपार्ह पोस्ट किंवा गुन्हा घडल्यास कायद्याच्या नजरेत प्रथम गुन्हेगार हा सिम कार्ड मालक असतो. त्यामुळे आपले सिम आता कोणालाही वापरायला देऊ नका. आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रांची झेरॉक्स देताना त्यावर ओनली फॉर सिम ॲक्टिव्हेशन असा स्पष्टपणे उल्लेख करा. शक्य असेल तर आपल्या झेरॉक्सवर अशा प्रकारे स्वाक्षरी करा की तिचा उपयोग पुन्हा स्कॅन करून दुसऱ्या कामासाठी केला जाणार नाही. तर चला आता समजून घेऊया की आपण कशा प्रकारे जाणून घेऊ शकतो आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत. तर मित्रांनो, यासाठी सर्वात प्रथम संचार साथी या पोर्टल भेट द्या. यासाठी sancharsaathi.government.in या संकेतस्थळावर नो युअर मोबाईल कनेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाका. या प्रक्रियेनंतर तुमच्या नावावर असलेले सर्व नंबर स्क्रीनवर दिसू लागतील. जे नंबर तुमचे नाहीत, ज्या नंबरबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही, त्यांची तत्काळ रिपोर्ट नोंदवा. पण मित्रांनो, अनेक वेळा आपला मोबाईल हरवतो किंवा चोरीला जातो. अशा वेळेस आपले सिम कार्ड या सायबर गुन्हेगारांपासून कसे वाचवायचे, चला ते देखील समजून घेऊया. सिम कार्ड हरवल्यास त्वरित पोलीस तक्रार नोंदवा. त्याचप्रमाणे ही बातमी सिम कार्ड कंपनीला देखील लगेचच कळवा आणि कंपनीमार्फत तुमचे हरवलेले सिम कार्ड त्वरितच्या त्वरित ब्लॉक करून घ्या. अशा प्रकारे काळजी घेतल्यास या सायबर गुन्हेगारात तुमचे नाव येण्यापासून वाचू शकते. त्याचप्रमाणे मोबाईल नंबर किंवा सिम कार्ड संबंधी कोणतेही संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेस आल्यास त्वरित सायबर सुरक्षा विभागाला संपर्क साधा. धुळे येथील सायबर सेल निरीक्षक अभिजित सोनवणे म्हणाले की सायबर गुन्ह्यांमध्ये सापडलेली बहुतांशी सिम कार्ड दुसऱ्यांच्या नावावर असलेली आढळतात. अशा वेळी तांत्रिक तपासात निष्पाप नागरिक अडकले जातात. हे टाळण्यासाठी संचार साथी पोर्टलचा वापर करून आपल्या नावावरील सिम कार्डची खात्री करणे आवश्यक झाले. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या नावाचा वापर करून
कोणीही घडवून आणलेला गुन्हा मध्ये आपला देखील सहभाग असतो. त्यामुळे आता सर्वांनीच आपल्या नावावर असलेली सिम कार्डची तपासणी करणे आवश्यक आहे. तर ही होती वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या या निर्णयासंदर्भातील संपूर्ण माहिती. या संपूर्ण प्रकारावर तुमचे मत काय? जर तुमच्या नावाचा उपयोग करून कोणी असा गुन्हा घडवून आणला असेल तर तुम्ही काय करा? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.